नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। एकूण 1,32,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजोचे एकूण 32 गट्टू विक्री करणारा इसम ताब्यात। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कामगिरी। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की औरंगाबाद रोड बाबूलाल नर्सरीच्या शेजारी हनुमान मंदिर जवळ मोकळ्या जागेत एक इसम बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा लावून शिताफीने नायलॉन मांजा विक्रीसाठी आणणारा इसम नामे सागर दीपक गुरक राहणार वाघाडी पंचवटी नाशिक या ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जात मिळून आलेल्या 50,000 रुपये किमतीचे मोनो केटीसी कंपनीचे नायलॉन मांजा असलेले 50 गट्टू, 55,000 रुपये किमतीचे मोना फायटर कंपनीचे नायलॉन मांजा असलेले 55 गट्टू व 27,000 रुपये किमतीचे मोनोफिल गोल्ड कंपनीचे नायलॉन मांजा असलेले 27 गट्टू असा एकूण 1,32,000 रुपये किमतीचे एकूण 132 नायलॉन मांजा गट्टू हस्तगत केलाय। त्याच्या विरुद्ध आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलाय। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार नाझीम पठाण, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार मुक्तार शेख, आप्पा पानवळ, राम बर्डे, नितीन जगताप, अनुजा येलवे यांनी केली। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। आणि ह्या मांजावर बॅन जो नोटिफिकेशन आपण बॅनचं हे केलेलं होतं, त्याच्यानंतर साधारण 22 केसेस नाशिक आयुक्तालयामध्ये नायलॉन मांजा सेलच्या झालेल्या आहेत। नायलॉन मांजामुळे जसं प्राण्यांना आणि पक्ष्यांना जो काही इंजुरीज होतात, त्याचप्रमाणे मनुष्यांना पण इंजुरीज होतात, नागरिकांना त्याच्यामध्ये गंभीर इंजुरीज होऊ शकतात। त्यामुळे हा विषय जो आहे हा गांभीर्याने घेतलेला आहे आणि 22 केसेस सर्वच ठिकाणी, म्हणजे जर एखाद्या सुरुवातीला ज्या दुकानांमध्ये मांजा मिळत होता तर त्या दुकानं चेक करण्यात आली, त्याच्यानंतर दुकानांव्यतिरिक्त कुठेतरी बाजूला लपवून कुठेतरी मांजा विकत असतील तर तिकडे डेकॉय पाठवण्यात आले, डेकॉय पाठवून केसेस करण्यात आल्या। त्याच्यानंतर माहिती मिळाली की काही इंटरनेटवर अशा प्रकारचा मांजा विकला जातो, तर त्या इंटरनेटवर त्याचं सायबर पेट्रोलिंग करून आणि त्याला ऑर्डर वगैरे देऊन पण त्या केसेस करून संबंधित लोकांना अटक करण्यात आलेली आहे। पण नायलॉन मांजा हा जो आहे, जोपर्यंत नागरिक आपण सर्वजण नाशिककर हा मांजा वापरायचं बंद करणार नाही, तोपर्यंत जो डिमांड आहे त्यामुळे कुठेतरी सप्लाय अजून पूर्णपणे 100% बंद होत नाही आहे। पण हा नाशिककरांनी नाशिक पोलीसला मदत करावी, नायलॉनचा मांजा अजिबात वापरू नये आणि आपला जर डिमांड झिरो झाला तर सप्लाय करायला कोणी या ठिकाणी येणार नाही। त्याचबरोबर सप्लाय साईड जी आहे त्याच्यावर केसेस करून तडीपारीसारख्या कारवाया करून आपण त्याला झिरो सप्लाय किंवा झिरो सेल होईल अशा प्रकारचे प्रयत्न आपण करत आहोत।